विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ संपूर्ण भारतवर्षामध्ये माननीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून शहरामध्ये, गावामध्ये, दुर्गम भागामध्ये जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई शहरामध्ये हा माननीय आयुक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये, सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। मी माननीय मोदी साहेबांना धन्यवाद करतो की आमच्या या ज्या माता भगिनी आहेत, बिचारा गरीब होत्या, त्यांना स्वतःचं म्हणजे स्वतःचं पोट भरायचं असेल तर त्यांना भाजी विकणं, इतर कामं करत होते। परंतु अशा लोकांना 10,000 रुपयाची मदत देऊन त्यांना भांडवल निर्माण करण्याच्या अनुषंगानं मग त्याच्यातून ते जाऊन भाजी विकत घेतात, मग ती भाजी विकतात। म्हणजे प्रत्येक गोष्टीचं गरीब सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल असं माननीय मोदी साहेबांनी बघितलेलं हा तर एक उदाहरण झालं। तुमची जी गॅसच्या संदर्भामध्ये उज्ज्वला गॅस योजना आहे, जनधन योजना आहे, आरोग्य कार्ड आहे, अशा विविध सामाजिक लोकांचा स्तर ठीक व्हावा यासाठी मोदी साहेबांनी हा जो विकासाचा रथ हा दिल्लीवरून गल्लीपर्यंत आणलेला आहे। आणि मला असं वाटतं की आमच्या माता भगिनी या त्यांना धन्यवाद करत आहेत की मोदीजी, तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी हे केल्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो। मला विश्वास आहे की ही संकल्प यात्रा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। अनेक लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे, परंतु मोबाईलच्या माध्यमातून कसा लाभ घ्यावा, कशा योजना तुमच्या त्या मोबाईलच्या एका क्लिकमध्ये आहेत, याचं ट्रेनिंग इतर लोकांना देण्यात यावं अशी मी विनंती माननीय आयुक्त साहेबांना केलेली आहे। दुसऱ्या अन्य ठिकाणी ह्या योजना यशस्वी होण्यासाठी सामाजिक संस्थांना ट्रेनिंग दिली जाते। मग ते ट्रेनिंग केलेले सामाजिक दूत जे आहेत ते विविध वॉर्डामध्ये, भागामध्ये जाऊन लोकांना सांगतात की कशा योजना आहेत, अनेक लोकांना आर्थिक मदत कशा पद्धतीने होतं, डायरेक्ट मदत, इथे कुठेही जायची गरज नाही, ऑफिसमध्ये जायचीच गरज नाही आहे। आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीही सरकारी योजना घेण्यासाठी कुठलं तरी कार्यालयात जावं लागतं। या ठिकाणी कार्यालयच तुमच्या घरामध्ये येतं आहे, कार्यालय तुमच्या हातात आहे। एक क्लिक केलं की तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळतो। मला वाटतं पहिल्यांदाच असं अविश्वसनीय अशी गोष्ट घडलेली आहे। मी जनतेला नवी मुंबईच्या विनंती करेन, 18 लाख लोक या शहरात राहतात, विविध जाती, धर्म, पंथ, वर्गाची लोक राहतात। या शहरामध्ये 50% जास्त लोक हे परप्रांतीय इतर राज्यातले आहेत, त्यांच्यासाठीच्या अनेक योजनासुद्धा या ठिकाणी आहेत। आणि म्हणून सर्व समावेशक अशा प्रकारचा विकास माननीय मोदी साहेबांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला विश्वास आहे नवी मुंबईतल्या 18 लाख लोकांना या योजनेचा उपयोग होईल। भविष्यामध्ये या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी माननीय आयुक्त साहेब राजेश नार्वेकर साहेबांनी इथे आम्हाला शब्द दिलेला आहे की प्रभागातील, विभागातील विविध अधिकाऱ्यांवरती ती जबाबदारी देऊन त्या भागातल्या लोकांना जाऊन तिथे स्टॉल लावले जातील। तिथे तुमच्या आधारामध्ये काही बदल घडवायचा असेल, योजनेच्या अंतर्गतामध्ये तुम्हाला काही मदत पाहिजे असेल, त्याचं मार्गदर्शन केलं जाईल आणि तुमच्या अकाउंटवर पैसे आले की नाही हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देतील, बघून देतील, असा विश्वास आयुक्त साहेबांनी दिलेला आहे। मी जनतेला पुन्हा आवाहन करेन की जिथे जिथे ही रथ येणार आहे, रथाच्या बरोबर पूर्ण अधिकारी बसणार आहेत, तिथे स्टॉल लागणार आहेत, तिकडे जा आणि आपलं कार्ड, आपलं लाभ हा आपण घ्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो।